हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे नवीन एका चॅनलवरती. चला तर बघूया. आज आपण बघणार आहोत भूमिती अभ्यासक्रमामधला पहिला चॅप्टर, तो म्हणजे समरूपता. समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी. मग समरूपता म्हणजे काय? तर समरूपता म्हणजे दोन किंवा अधिक वस्तू, आकृत्या किंवा गोष्टींच्या आकार, रचना, किंवा गुणधर्मामध्ये असलेले समानपणा. म्हणजेच समरूपता. जर का तुम्हाला नोट्स हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, त्या लिंक वरून तुम्ही घेऊ शकता. मग आता एक उदाहरण बघूया. दोन त्रिकोणांचे सर्व कोण समान असतील आणि त्यांची बाजू समान प्रमाणात असेल तर समरूप त्रिकोण म्हणतात. सिमिलर ट्रायंगल. दोन त्रिकोणांचे सर्व कोण समान असतील आणि त्यांच्या बाजू समान प्रमाणात असतील तर ते समरूप त्रिकोण असतात. मग आपण दोन ट्रायंगल काढले. याला नाव दिलं ए बी सी, याला नाव दिलं पी क्यू आणि आर. हे दोन्ही त्रिकोण समान आहेत, म्हणजे हे समरूप त्रिकोण आहेत. समान म्हणजेच यांच्या सर्व बाजू समान आहेत. आज आपण समरूपता चॅप्टर मध्ये काय काय शिकायचे आहे ते बघूया. सर्वप्रथम पहिलं बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दुसरं बघा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. थर्ड म्हणजे तीन समांतर रेषा व एक छेदिका यांच्यामुळे झालेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर. आता अजून 4 पॉइंट्स राहिलेत, पण माझं बोर्ड लहान असल्यामुळे ते काही बसत नाही. मी तुम्हाला सांगते. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म, एवढे पॉइंट्स आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आता बघा, आपल्या बुक मध्ये ब्रॅकेट करून लिहिले आहे. चला शिकूया. मग ती संकल्पना काय आहे, तर आपण त्या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत ते त्यामध्ये दिलेलं आहे. आता दुसरा ब्रॅकेट आहे, त्यामध्ये दिले आहे जरा आठवूया. मग आपण इयत्ता 9वी मध्ये काय काय शिकलो आहोत ते आठवायचे. चला मग आठवूया. आपण गुणोत्तर व प्रमाण यांचा अभ्यास केला. मग गुणोत्तर म्हणजे काय, तर दोन संख्यांची तुलना करणे. एक उदाहरण बघूया. 6 आणि 3 घेतले. 6 आणि 3 चे गुणोत्तर कसे येणार? 3 6, म्हणजे 3 ची 6 शी तुलना होते. 3 6 म्हणजे तुलना होते त्यांची दोघांची. मग आता 3 आणि 6 चे विभाजक काढायचे
तीनचे विभाजक म्हणजेच पूर्ण भाग जाणे. हा, विभाजक म्हणजे माहितच असेल तुम्हाला, ज्या संख्येत त्या संख्येला पूर्ण भाग जाणे. मग तीनचे विभाजक काय आहेत? तीनचं विभाजक 1 आणि 3. 1ने आणि 3नेच भाग जातो तर 3ला फक्त. आणि 6चे बघा, 6चे विभाजक म्हणले तर 1 2 3 आणि 6. मग आता यामध्ये समान विभाजक काढायचे. समान फक्त 2च विभाजक आहेत, 1 2 3. 1 3 1 3 काढले की यामध्ये सर्वात मोठा विभाजक घ्यायचा आहे, तो म्हणजे आपला आहे 3 घेतला. मग आता 3 आणि 6 ला मोठ्या विभाजकाने भागायचं, म्हणजे 3ने 6लाही भागायचं आणि 3लाही भागायचं. 3 भागिले 3. मग 3 एक आहे 3 आणि 6 भागिले 3. 3 दुणे 6. मग आता यांचं गुणोत्तर काय आलं? 3 6चं 1:2. म्हणजेच दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे. ओके, आता बघूया प्रमाण. गुणोत्तर तर झालं, आता प्रमाण बघूया. तर प्रमाण म्हणजे काय? 2 गुणोत्तरे समान असणे. उदाहरण बघा, 2/4 घेतलं इक्वल्स टू 3/6. हे आहे प्रमाण. दोन्हींचे गुणोत्तर काढायचे. तर गुणोत्तर तर आपण शिकलोच. 2/4 इक्वल्स टू 2/4 बरोबर 1/2. आणि दुसऱ्याचे हे झालं फर्स्ट आणि सेकंडचं 3/6 बरोबर 1/2. दोन्हींचे उत्तर काय येते? 1/2. म्हणून 2/4 आणि बरोबर 3/6 हे प्रमाण आहे. ओके, आता बघा अजून समजण्यासाठी बघूया आपण. ए आणि बी या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर m/n आहे. याचा अर्थ a/b इक्वल्स टू m/n. एस बी आणि m/n या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धन वास्तविक संख्यांचा विचार करतो. धन वास्तविक संख्या कोणत्या? 2 3/3 3.5 7.12 8 ह्या आहेत धन वास्तविक संख्या. आता बघा, रेषांची लांबी आणि आकृतीचे क्षेत्रफळ या
धन वास्तविक संख्या असतात. धन वास्तविक संख्या म्हणजे रेषेची लांबी कधीही ऋण नसते, क्षेत्रफळ कधीही ऋण नसते, म्हणजेच निगेटिव्ह. उदाहरणार्थ लांबी इक्वल्स टू 5 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ इज इक्वल्स टू 20 cm स्क्वेअर. पण हेच मायनस मध्ये नाही जाणार, किंवा म्हणजे 5 मायनस लांबी L5 येईल -5 आणि क्षेत्रफळ -20 स्क्वेअर असं कधीच नाही होणार. रेषेची लांबी कधीही ऋण नसते आणि क्षेत्रफळही ऋण नसते, निगेटिव्ह असते. ओके, आता आपल्याला बघायचंय आपल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे सूत्र माहीतच आहेत. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? क्षेत्रफळ इक्वल्स टू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सर्व आपण शिकत आहोत, तर ते समरूप त्रिकोण शिकताना हे वापरले जाते. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत कोन समान असतात, त्यांचे संगत बाजू समान प्रमाणात असतात, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूच्या गुणोत्तराचा वर्ग असतो. म्हणून आधी गुणोत्तर, तर प्रमाण आणि क्षेत्रफळ हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आपल्याला ह्या चॅप्टर शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं आहे? गुणोत्तर, तर गुणोत्तर मध्ये काय, दोन संख्यांची तुलना. आणि प्रमाणामध्ये दोन गुणोत्तरे समान असतात. धन वास्तविक संख्या, शून्यापेक्षा मोठ्या वास्तविक संख्या म्हणजे ते धन वास्तविक संख्या. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. एवढं आपल्याला व्यवस्थित समजले की पूर्ण चॅप्टर समजायला सोपं जातं. पुढे बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची तुलना, कंपॅरिझन करा. उदाहरणार्थ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याचे 15. फर्स्ट ट्रायंगल 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि दुसऱ्याचे 15. तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर आता तुम्ही पण करायचंय ना. काय येतं याचं गुणोत्तर 1/2. आता आपल्याला पुस्तकात दिले आहे कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण दोन त्रिकोण काढूया. रफ डायग्राम हा 90 डिग्रीचा ट्रायंगल होतो. त्याला नाव दिलं A B C आणि आता D.
क्यू आर, येस इथं पण 90 डिग्रीचा अँगल. बघा आता आकृती फर्स्ट मध्ये बघा, त्रिकोण ABC आहे, हा आहे. त्यामध्ये ए हा शिरोबिंदू आहे या त्रिकोणाचा, BC हा पाया आणि AD ही उंची. पाया म्हणजे बेस आणि उंची म्हणजे हाईट, हे लक्षात ठेवायचं. AD ही BC वर लंब आहे, म्हणजेच 90 अंशाचा कोन होतो. AD ही BC वर लंब आहे, म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ इज इक्वल्स टू, आता सूत्र टाकून घ्यायचं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. गुणिले पाया जे आहे ते BC हा पाया आहे या त्रिकोणाचा, गुणिले उंची. उंची काय आहे? A आणि D. ओके, ओके. आता बघूया 2 नंबरच्या आकृती. तर याचा त्रिकोण PQR. QR हा ऑब्विसली पाया, PS ही उंची. PS ही Q वर लंब आहे, लंबाचं साइन असं असतं ना, PS QR. आता त्याचे क्षेत्रफळ जसं आपण आता सूत्र टाकून पुटअप केलं तसं. आता मी इथं सूत्र नाही टाकलं, डायरेक्टच पुटअप केलं. 1/2 QR गुणिले PS हे आलं क्षेत्रफळ. तर पुस्तकात काय केलं आहे बघा, दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढले, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया. हे एचं साइन असते त्याला एरिया म्हणतात, आणि हे जे ट्रायंगलचं त्रिकोण PQR. ओके, या दोन्हींना ब्रॅकेट करायचं, बरोबरचं साइन करून. आता इथं सूत्रानुसार व्हॅल्यू पुटअप करायच्या. 1/2 BC गुणिले AD अपॉन 1/2 गुणिले QR इथं गुणिले PS, म्हणजेच ABC चे क्षेत्रफळ म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचे क्षेत्रफळ भागिले सेकंडचे क्षेत्रफळ करायचे, म्हणजे PQR चे 1/2. आता आपण जे सेम होतं ते रिमूव्ह करणार आहोत. सेम त्यामध्ये काय होता, 1/2 होता आणि 1/2 खाली पण होतं आणि वरती पण होतं, मग ते रिमूव्ह करणार आहोत. समजा 1/2 गुणिले 40 आणि 1/2 गुणिले 20. वरती पण 1/2 खाली पण 1/2 असल्यामुळे ते कॅन्सल होतात ना, हे कॅन्सल होऊन जाते. 1/2 उरते खाली काय 40 आपण 20. म्हणून बघा 1/2 गुणिले BC गुणिले AD
AD अपॉन QR गुणिले PS. म्हणून आता पुस्तकात निष्कर्ष निघतो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया गुणिले संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर इतके असते. म्हणजेच क्षेत्रफळ पहिल्याचं क्षेत्रफळ 1 बरोबर पाया गुणिले उंची, क्षेत्रफळ 2 पाया 2 1 इथं 1 येईल, इथं 2 येईल गुणिले उंची 2. आता बघा आपण मोस्टली म्हणजे सॉल्व करताना पाया उंची लिहित बसत नाही. मग त्यामध्ये काय आपण बी आणि एच यूज करतो. बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हाईट. हे तुम्हाला मी सांगितलं. मग पहिला त्रिकोण त्याचा पाया B1 येईल, ट्रायंगल 1 पाया B1 येईल आणि लेंथ काय येईल H1 येईल. हाईट लेंथ नाही सॉरी हाईट. तसेच दुसऱ्या त्रिकोणासाठी ट्रायंगल 2 B2 H2 येईल. क्षेत्रफळ 1 equals to B1 गुणिले H1 अपॉन क्षेत्रफळ B2 गुणिले H2. आता दोन त्रिकोणांच्या संबंधात काय अटी आहेत ते बघूया आपण. या खूप खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत या अटी, कारण ते आपल्या बोर्डला कायम विचारलं जातं कुठे ना कुठे. वारंवारच असतात नेहमीच. मग पहिली अट बघा. दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता आपण हा त्रिकोण काढूया. ही आहे हाईट ABC D. यामध्ये काय आहे, हा ट्रायंगल ABC हा त्रिकोण आहे. BC पाया, AD उंची, दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे असं म्हणायचं. मग इथं मी दुसरा त्रिकोण काढते. तर क्षेत्रफळ बघा त्यांचे. याचं क्षेत्रफळ काय फर्स्टचं क्षेत्रफळ त्रिकोण ABCचे BC म्हणजेच AD. सेकंडची काय आहे त्याचे आता यांचे गुणोत्तर काढायचे. यांचे गुणोत्तर काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले
हाईट आणि 2 गुणिले QR गुणिले हाईट 1/2 आणि हाईट हे सेम आहे, म्हणजे हे कॅन्सल होणार. ओके, मग खाली काय राहणार, हे BC आणि QR. म्हणून BC QR राहील. उंची समान क्षेत्रफळ समान उंची बरोबर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाय बरोबर पायांचे गुणोत्तर. समान उंची बरोबर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पायांचे गुणोत्तर. ओके, आता बघा दुसरी आठ बघा. हे समजले का, लक्षात ठेवा. दुसरी आठ काय, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. आपण तिकडे काय बघितलं, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता पाया बघायचा. तुम्ही इथे ट्रायंगल काढला. इथं एक ट्रायंगल, रफ डायग्राम समजून घ्या जरा. C आणि D त्यामध्ये P आणि Q. ओके, आकृतीत तुम्हाला AB ही आडवी रेषा दिसते. कुठली, AB ही, म्हणजेच हे पायाचे दोन्ही टोक आहेत, हा एक आणि हे. AB हा दोन्ही त्रिकोणांचा समान पाया आहे, म्हणजे याही त्रिकोणाचा आहे आणि ABCचा पण आहे. ओके, दोन वेगवेगळे शिरोबिंदू आहेत, म्हणजे C हा मोठ्याचा आणि हा आहे याचा. त्रिकोण ABC हा एक तयार होते आणि APB हा एक त्रिकोण तयार होते. आता पहिला त्रिकोण बघा, म्हणजे AB आणि C. त्याचा पाया तर ABचे, शिरोबिंदू C पासून AB वर लंब, AB वर CD हा लंब आहे, AB वर हा CD, C आणि हा D. म्हणून CD लंब AB 90 डिग्री मध्ये, म्हणजे 90 अंशाचा कोन, तो काटकोन असेल. बरोबर, CD यालाच आपण त्रिकोण ABC ची उंची म्हणतो. आता दुसरा त्रिकोण बघा, ही झाली त्रिकोण ABC ची उंची. दुसऱ्याची बघा, त्रिकोण APB येतोय ना, पाया त्याचा ABचा असणार, शिरोबिंदू P आहे त्याचा. हा, P पासून AB ला PQ हा लंब काढलेला आहे.
पी क्यू हा लंब आहे ए बी ला, पी क्यू बरोबर H2 हा होता H1 H2. यालाच म्हणतात त्रिकोण ए पी क्यू ची उंची. ओके, ह्या होत्या दोन्ही अटी. दोन्हीचे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे ए बी सी आणि ए पी बी. त्रिकोण ए बी सी क्षेत्रफळ त्रिकोण ए पी बी क्षेत्रफळ ए बी H2 यांचे गुणोत्तर घालायचे. काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इक्वल 1/2 गुणिले ए बी गुणिले हाईट ए बी इंटू H2. मग आता जे दोन्हीकडे समान आहेत ते कॅन्सल होते. कॅन्सल काय काय होणार मग 1/2 ए बी हे कॅन्सल होतात वरती पण आणि खाली पण. मग शिल्लक काय राहते H1 आणि H2. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणजे ए बी. ओके, क्षेत्रफळातील फरक फक्त उंचीमुळे पडतो. पाया समान असल्यास क्षेत्रफळाचा फरक फक्त उंचीमुळे पडतो. समान पाया असलेल्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असते. तर हे सिद्ध होते 8-2 मधून. म्हणजे त्यामध्ये काय होतं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इक्वल्स टू H1/H2 हे प्रूव्ह होतं त्यातून. आता लक्षात ठेवण्याची ट्रिक शॉर्ट मध्ये सांगते. पहिला, उंची समान असणे तर काय बघायचं आपण पाय बघायचा. आणि दुसरं काय पाय समान उंची बघायची. ओके, यामध्ये एकदम महत्वाचे गुणधर्म म्हणजे काय समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. आणि दुसरं म्हणजे समान पाया असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. आता बघा लास्ट पॉइंट आहे. बुक मध्ये काही एक्झाम्पल दिले तर ब्रॅकेट आहे आणि ते फिल करायचे आपल्याला. तेवढंच बघूया आणि स्टॉप करायचं. पहिले आहे असं काहीतरी ट्रायंगल आहे. जरा रफच आहे समजूया. ए बी सी यामध्ये पी क्यू आणि आर. सॉरी इथं क्यू दिलंय
आणि इथं अर्धे. AR ही या ट्रायंगलची उंची आहे. उंची त्याला लंब, ही BC ला लंब आहे AR. म्हणून त्रिकोण AP किंवा लहान आहे कुठे AP आणि Q. हा एक छोटा त्रिकोण होता. BC ABCचा पाय आहे, BC ABCचा पाय आहे आणि PQ हा APQचा, PQ हा AAQचा पाय म्हणजे हा बरोबर. हा छोटा त्रिकोण आणि हा मोठा. मग बघा रिकाम्या चौकटी, तर तिथं ब्लँक दिलंय. एरिया ऑफ ट्रायंगल एवढं लिहिलेलं ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल APQ इक्वल्स टू, तिथं हे ब्रॅकेट ब्लँक दिलेलं आहे, हे आपल्याला फिल करायचे. मग यामध्ये काय येणार, BC PQ गुणिले AR क्षेत्रफळ वापरून गुणिले AR. ही ब्लँकच होती. पुढे काय येणार, BC आपण PQ येणार. कारण दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. ओके, हे झालं पहिलं. त्यामध्ये आय गेस 3 आकृत्या दिल्या आहेत. आपली एक तर फिल करून झाली, दुसरी बघा. Q. तर LMN हा आहे मोठा त्रिकोण आणि इकडे D एक लिहायचं नाही, करून याला लिहायचं DPL हा आहे लहान त्रिकोण. तर DQ ही उंची MN ला लंब आहे, म्हणजे याला लंब आहे. ओके, DQ. LP ही MN ला, म्हणजे दोन्ही MN लाच लंब आहे. MN हा दोन्ही त्रिकोणांचा समान पाय आहे, कारण दोन्ही त्रिकोणांचा पाय समान आहे म्हणून क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर उंचीचे गुणोत्तर. आता त्याचे ब्रॅकेट बघा, त्यामध्ये काय दिलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DMN. पुढे ते ब्लँकच दिलेले, मग त्यामध्ये आपल्याला फिल करायचं. तर बघा, MN गुणिले LP हे आपण फिल करतोय. मी ब्रॅकेट करत नाही कारण माझ्याकडून होत नाही. MN गुणिले DQ क्षेत्रफळ वापरून आपण हे फिल करतो. LP आपण DQ हे झालं त्याचं क्षेत्रफळ. आता बघा लास्ट डायग्राम
अशा काहीशी आकृती आहे मी दाखवते. CAB यम हा AB चा मध्यबिंदू आहे म्हणून AM बरोबर MB. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC बरोबर. तिथं ब्लँक आहे, इथं हे ब्रॅकेट फिल करते ना मी ब्लँक. MB equals to 1/1. हे ब्रॅकेट मध्ये, कारण यम हा AB चा मध्यबिंदू आहे म्हणून AM बरोबर MB. म्हणून दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान आहे म्हणून गुणोत्तर काय येतं त्याचं 1:1. ओके. आजच्या व्हिडिओबद्दल एवढंच होतं. नंतरच्या आता डायरेक्ट सराव संच कंप्लीट करून 1.1. थँक्यू.